कुर्ला या शाळेमध्ये ज्या पद्धतीने मंडप टाकला आहे, जो लग्नामध्ये मंडप असतो आणि त्या टेरेसवरती परीक्षा घेतली जाते, मी काय कारवाई करणार, असे कुठले केंद्र आहेत की ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांना सुविधा दिल्या जात नाही, त्याच्यावर ते कसं लक्ष ठेवणार? आता बेसिकली जेव्हा केंद्रांना मान्यता दिली जाते तेव्हासुद्धा सगळं पथक तपासणी त्याची होते, त्याचं व्हिडिओ शूटिंग होतं, तिथे सगळ्या विद्यार्थ्यांना सगळ्या सुविधा उपलब्ध आहेत हे बघितल्यानंतरच सेंटर्स अलॉट होतात. आणि आपण यावर्षीसुद्धा जी सेंटर्स जुनी आहेत, इनफॅक्ट सगळी नवी जुनी सेंटर्स जी आहेत तर ती केंद्रप्रमुख गटशिक्षणाधिकारी या यंत्रणेमार्फत आपण 100% तपासणी ही केलेली होती. आणि या तपासणीनंतर भौतिक सुविधांची तपासणी ही होती. त्याच्यानंतरही जर एखाद्या केंद्रावर अचानक विद्यार्थी संख्या जास्त दिली गेली किंवा काही अडचण असेल त्यांना इतर कारणांमुळे, तर त्यांनी त्वरित गटशिक्षणाधिकाऱ्यांमार्फत आपल्या शिक्षणाधिकाऱ्यांना कळवणं किंवा विभागीय मंडळांना कळवणं हे मस्ट आहे, जेणेकरून पर्यायी व्यवस्थाही आपल्याला लगेच करता येते. आज जो प्रकार कुर्ल्यातला समोर आलेला आहे या बाबतीमध्ये त्यांनी प्रशासनाशी कोणताही पत्रव्यवहार यापूर्वीही कधी केला नव्हता आणि आताही केलेला नाही. मी स्वतः मुख्याध्यापकांशी बोललेली आहे. तिथे अगदी जवळच 200-250 मीटरवरच आपली सुसज्ज, म्हणजे जिथे CCTV कॅमेराज प्रत्येक हॉलमध्ये आहे अशी जिल्हा परिषदेची शाळा पण उपलब्ध आहे. तर तिथे त्यांना जर अडचण होती काही विद्यार्थ्यांची तर त्यांनी तिथे व्यवस्था करणं हे अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही. त्यांनी रात्रीतनं तो मंडप उभा केला, त्यामुळे ते प्रशासन दिवसा जर असा प्रकार झाला असता तर 1 डे बिफोर तर आम्हाला ते लक्षात आलं असतं, पण तो रात्रीतनं मंडप उभारला गेला, त्याच्यामुळे ही बाब जी आहे तर ती आपल्याला उशिरा कळाली. तर या अनुषंगाने आपण पुढच्याच पेपरपासून दुसरीकडे त्यांची व्यवस्था आपण करत आहोत. आणि संबंधित केंद्र संचालक जे स्वतः मुख्याध्यापक आहेत त्यांनी ही बाब प्रशासनाच्या लक्षात आणून दिलेली नाही. ही फार चुकीची गोष्ट आहे आणि नियमाविरुद्ध गोष्ट आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर यथानियम जी आहे तर ती जितकी कठोरात कठोर कारवाई करता येईल आपण ती करणार आहोत. अहवाल प्राप्त व्हावा याच्यासाठी आपलं पथक तिथे प्रत्यक्ष तपासणीला गेलेलं आहे. स्पॉट व्हिजिटचा रिपोर्ट आल्यानंतर आम्ही ही कारवाई करणार. कोणत्या मूलभूत सुविधा